काय करावं. एकदा महर्षी व्यासांची आणि नारदांची भेट झाली. नारदांनी महर्षी व्यासांना विचारलं की तुम्ही उदास का दिसता. म्हणजे नारद मुनी काय सांगू, खूप ग्रंथांचं लिखाण केलं पण अंतःकरण असं शांत झालेलं नाही. अंतःकरण असं बोलते आहे. हे शांत होण्यासाठी काय करावं लागेल. ते म्हटले तुम्ही सगळं लिहिलं पण तुम्ही कृष्ण लिहिला का. म्हणजे नाही राव, म्हणजे स्पेशल कृष्ण लिहा, भागवत लिहा. आणि मग बघा, आणि मग त्यांनी भागवत लिहायला सुरुवात केली. कृष्ण लिहिला आणि लिहिल्यानंतर खरंच महर्षी व्यास हे शांत झालेले आहेत. आता काही करण्याचं शिल्लक राहिलेलं नाही. कारण महर्षी व्यासांचा शेवटचा ग्रंथ म्हणजे भागवत आहे. त्याच्यानंतर काहीच लिहिलं नाही महर्षी व्यासांनी. लक्षात, ही महत्वाची गोष्ट आहे. असं सांगतात संस्कृत मध्ये, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. जगामध्ये जेवढे वाक्य निघालेले आहेत, जेवढे शब्द निघालेले आहेत, हे सगळे शब्द महर्षी व्यासाच्या मुखातून अगोदरच निघाले असं म्हणतात. मी इतका प्रकांड पंडित, एवढा विद्वान माणूस, भागवताचं लिखाण झालं. मग हे भागवत, आता याचं महत्व बघा. या भागवताचा वाचन महर्षी व्यास आपल्या विद्यार्थ्यांना करवत आहेत. विद्यार्थी एक एक श्लोक पाठ करतायत. आणि एकदा राणामधून, वनातून शुकमुनी चाललेले आहेत आणि त्यांच्या कानावरती भागवताचा श्लोकखंड पडला. आहा, कृष्णाचं वर्णन, वा वा, क्या बात आहे. थांबले, थबकले, ऐकायला लागले. मुलं तो अर्धा श्लोकखंड पाठ करत होते आणि त्या श्लोकखंडाच्या आवाजाने शुकमुनीची तंद्री लागलेली आहे, समाधी लागलेली आहे. बसले वृक्षाखाली आणि डायरेक्ट समाधीस्थ झालेले आहे. जेव्हा त्या मुलांचं ते पठण संपलं तेव्हा गेले. खरे बरोबर, हे अर्धी श्लोक, अर्धी खांनी, अर्धी ओवी आहे, अर्धा श्लोक म्हणा. ते म्हणजे आमच्या गुरुजींनी एवढा शिकवलंय आम्हाला. असं आपल्याला काय करायचं. निर्मोही माणूस निघून गेले पण परत त्या श्लोकाचा ओढा त्या शुकांना लागलेला आहे. परत त्या रस्त्याने येत असताना दुसऱ्या दिवशी अर्धा श्लोक पडलेला आहे. पण अरे, कालच्या श्लोकाच्या खांबीपेक्षा आजची खांबी खूप जबरदस्त वाटते, फार सुंदर वाटते, अप्रतिम वाटते. काय विलोभनीय आहे, काय सुंदर आहे, काय विवेचन आहे, काय कवित्व आहे. आणि मग त्या न राहून त्या शिष्याला विचारतात, आणि तुझे गुरु कोण आहेत नेमके, मला सांग ना. ते म्हणजे माझे गुरु. चला त्यांच्या भेटीला. ठीक आहे, कृष्णाच्या मोह निर्माण झाला. बघा, हा निर्मोही माणूस आहे, याला कसलाच मोह नाही जगामध्ये. आलं का लक्षात. पण कृष्ण भगवंताच्या श्लोकाचा मोह त्यांना निर्माण झाला. ही भागवताची महती आहे. गेले तर त्यांनी महर्षी व्यासाकडे, अरे म्हणले पिता आहेत आपले, नमस्कार केला. पटकन उठून उभे राहिले. महर्षी, अहो म्हणले तुम्ही आम्हाला नमस्कार करू नका, तुम्ही पुण्यवान आहात. अहो म्हणले आम्ही पुण्यवान आहोत ही गोष्ट निराळी, पण तुम्ही आमचे पिता जनक आहात, त्याच्यामुळे तुम्हाला नमस्कार करणं आमचं परम कर्तव्य आहे. आणि हे म्हणतात, अहो तुम्ही आम्हाला नमस्कार केल्यानंतर आम्हाला दोष लागेल, तुम्ही आम्हाला नमस्कार करू नका, कारण आम्ही तुम्हाला नमस्कार केला तर तुम्ही घेणार नाही, कारण तुम्ही पुत्र आहात म्हणून घेणार नाही, म्हणून आम्ही नमस्कार करत नाही, पण तुम्ही करू नका. असं दोघांचा संवाद झाला. म्हटले हे श्लोक तुम्ही लिहिला. महर्षी व्यास म्हणतात, हो, काही चूक आहे. नाही, खूप छान, कमाल आहे. 18 पुराणाचे करते महर्षी व्यास. अनेक पुराण लिहिले पण एकही पुराण यांनी वाचलेलं नाही. कोणी? शुकाने. एकही वाचले. महाभारत वाचलं नाही, काहीच वाचलं नाही, पण हे वा वा, सुंदर आहे. कुणाला जर म्हटलं तुमची कविता खूप चांगली झाली, एखाद्या माणसाला खूप बरं वाटलं, तसं यांना खूप छान वाटलं. म्हणजे आपला पोरगा जाणकार
लक्षात. आता जेव्हा भगवान गोपाल कृष्ण निजधामाला जाण्याच्या तयारीमध्ये आहे, कार्य संपलेलं आहे भगवंताचं. पांडवांना राज्यकार्य देऊन टाकलेली आहे. पांडवही चाललेले आहे हिमालयाकडे. या वेळेला भगवंतही आपलं अवतार कार्य संपवण्याच्या तयारीत आहेत, निजधामाला जाण्याच्या तयारीत. म्हणून भारतवर्षातील सगळे ऋषी मुनी सगळे चिंतित आहेत. किन्नप ऋषीच्या आश्रमामध्ये किन्नप ऋषी ध्यानस्थ बसलेले. भगवंताविना पृथ्वी कशी असेल? भगवंताने या पृथ्वीवरून गमन केल्यानंतर काय होईल? आम्ही श्वास कसा घ्यावा? जो आमच्या श्वासामध्ये, आमच्या ध्यासामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या जेवणामध्ये, आमच्या पाणी पिण्यामध्ये, आमच्या पाहण्यामध्ये, आमच्या चालण्यामध्ये, आमच्या बोलण्यामध्ये त्याचा सगळा भाग आहे. तो भगवंत आम्हाला सोडून गेल्यानंतर आमचं कसं? आम्ही जगू का? कुणाच्या आधारानं जगायचं? अशी ती अवस्था ऋषीमुनींची झालेली. आणि किन्नप ऋषी ध्यानस्थ बसले. किन्नप ऋषी ध्यानस्थ बसलेले असल्याने राजा परीक्षित जो आहे हा तरुण आहे. त्यावेळेस त्या परीक्षितीनं शिकारीला गेलेले. शिकार करता करता किन्नप ऋषीच्या आश्रमामध्ये गेले. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी बघितलं की मी राजा असून मला कोणी विचारत नाही. इथे या देशाचा राजकुमार मी, आणि मला कोणी पुसत नाही, मला कोणी विचारत नाही. राग आला. कारण ऋषी ध्यानस्थ आहे. शिष्य परिवार आपले स्नान संध्या वगैरे करायला बाहेर गेलेले आहे, विजनाला जाऊन बसलेले आहे. आणि किन्नप ऋषी ध्यानस्थ आहे. भगवान गोपाल कृष्ण जातील, आपण कसं जगावं या विचारामध्ये ते आहे. अरे हा मृतवत असलेला माणूस, प्रेतवत असलेला माणूस, म्हणून त्याने सर्प उचलला आणि त्याच्या गळ्यामध्ये मृत सर्प टाकता किन्नप ऋषीच्या आश्रमात बसलेल्या त्या ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला. परीक्षा घटना छोटीशी आहे आणि निघून गेले. असं इकडे ऋषीचे शिष्य आले. त्यांनी बघितलं आणि म्हटले कुणी दुष्ट माणसाने हे केलेलं आहे. ज्याने हे कृत्य केलं असेल त्याला 7 दिवसाच्या आतमध्ये सर्पदंश होऊन तो मरण पावे. श्राप आणि श्रापानं किन्नप ऋषीचे डोळे पडले. अरे काय बोलतो नाही अमल्य असं सपोर्ट. अरे म्हटले तू या देशाचा राजा आहे. भगवान गोपाल कृष्णाचा नातू, अर्जुनाचा नातू, आणि तो मेला तर कसं मी म्हटले असं का करतो? श्राप द्यायला नव्हता पाहिजे, पण आता वाणी निघून गेली. ऋषीची वाणी एकदा श्राप, धनुष्यातून सुटलेला बाण, मुखातून निघलेला शब्द परत घेता येईल. त्याला रिटर्न प्रवास नसतो. वन वे ट्रॉफिक आहे. तसंच माणसाचं जीवन हे वन वे ट्रॉफिक आहे. मी नेहमी सांगत असतो, आपण मनुष्य जन्माला आलो ना, आता आपल्याला वापस जाता येत नाही. रिटर्न आता तरुण होता येते का? नाही. आपले केस आता काळे होतील का? नाही. आपण कलम लावून केले तो भाग राहणार नाही होणार. आता आपण तरुण नाही होऊ शकत. आपण आता बालक होऊ शकत नाही. ते लहानपणाचं ते हसणं, खेळणं, बागडणं नाही होऊ शकत. नाही. हे नको म्हणून आपण परत मातेच्या गर्भात जाऊ शकतो का? नाही. आता इकडे नाही, पुढे जाऊ शकतो. पुढचा प्रवास आहे, वन वे ट्रॉफिक आहे.
इकडे पाठीमागे नाही, नो एंट्री, मागे एंट्रीच नाही. तुम्हाला गाडी वळवता येत नाही, पुढेच पुढेच जावं लागतं. आता एकच आहे रस्ता तुम्हाला जायचं, तिरडीवरती. तिथपर्यंत तुम्हाला प्रवास करायचा आणि ते करत असताना कसा करायचा, त्या तिरडीवर जायचं तर कसं जायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे. सिंगल लाईन आहे, बिलकुल सिंगल लाईन आहे. दोन्हीकडून असं तुम्हाला असं दाबल्या गेलेलं आहे पूर्ण. संकरी गली आहे ये, याच्यातून तुम्हाला जावं लागणार आहे. आणि मग जात असताना कसं जायचं आहे त्या परिस्थितीला तर कळलं की आपल्याला किती श्राप दिला. ते गेले आश्रमामध्ये, सांगितलं बाबा माझी चूक झाली. ते म्हणले आता मी तर काही करू शकत नाही, सर्पदोष होणार हे पक्क आहे, मरण आहे हे पक्क आहे, अटळ आहे, मरण कोणी थांबवू शकत नाही. आपल्यालाही माहिती आहे मरण पक्क. बरं, भागवत 7 दिवसामध्ये पूर्ण करतात. 7 दिवस कशासाठी? माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा 7च दिवस आहेत. आपल्याकडे किती दिवस आहेत? 7 दिवस. आलं का लक्षात? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, संपत परत रविवार येतो. म्हणजे 7च दिवस आहेत. या 7 दिवसांमध्ये आपण कोणत्या तरी दिवशी मरणार. पण मरण पक्क म्हणजे 7 दिवसात तुम्ही जाणार आहे पक्क आहे. शुकाकडे गेले. शुकाने सांगितलं, हा कृष्ण सांगण्यासाठी मी यायला तयार आहे.
गंमत तुम्हाला सांगतो. संन्यासी असलेले शुक मुनी एका ठिकाणी थांबत नाही आहे, पण भागवतानं त्यांना बांधून ठेवलं. 7 दिवस एकाच ठिकाणी थांबले. ही भागवताची कमाल आहे, ही कृष्ण कथेची कमाल आहे. कृष्णाच्या लीलेनं संन्यासी माणसाला एका ठिकाणी थांबायला भाग पाडलं, ही भागवताची महती आहे. आणि शुक त्या ठिकाणी थांबले आणि कथेची सुरुवात झाली. एक दिवस कथा पुढे सरकत आहे आणि जशी जशी कथा पुढे सरकते आहे तसं तसं याचं अंतःकरण जे आहे परीक्षिताचं एक चंद्रमय होते आहे, अंतःकरण शुद्ध होते आहे. 7 दिवसामध्ये त्याचं अंतःकरण अगदी दूर स्वच्छ झालेलं आहे, स्वच्छ. अशी कथा आणि त्या कथेचं श्रवण आपण करतो आहोत. परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाची या कथेमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की जेव्हा जेव्हा पृथ्वीवरती ग्लानी येते तेव्हा तेव्हा भगवंत अवतार धारण करतात. हे भगवंतानीच आपल्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. श्रीमद भगवद्गीता यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगामध्ये ते अवतार धारण करतो म्हणले भगवंत. केव्हा अवतार धारण करतो? 3 कारण आहेत. 3 कारण दिलेली. जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा परमेश्वर अवतार धारण करतात. मग धर्माला जर ग्लानी आली तर परमेश्वराला अवतार धारण करावाच लागतो. कशासाठी करावा लागतो? 3 गोष्टी आहेत म्हटले. पहिली गोष्ट सगळ्यात शेवटी सांगतात धर्म संस्थापनार्थाय. धर्माची संस्थापना करण्यासाठी, पुनरुज्जीवन करण्यासाठी, धर्माला चेतना देण्यासाठी, धर्माचं पुनरुत्थान करण्यासाठी भगवंत अवतार धारण करतात. हा महत्वाचा मुद्दा आहे. 2 गोष्टी गौण आहेत. कोणत्या? परित्राणाय साधूनां. साधूंचं रक्षण गौण आहे गोष्ट. विनाशाय च दुष्कृतां. दुष्कृत्य करणाऱ्यांचा नाश, विनाश, ही सुद्धा गौण गोष्ट आहे. याच्यासाठी देवाला येण्याची गरज नाही. साध्या साध्या गोष्टी आहेत. भारतामध्ये बॉम्बस्फोट घडून आणायचे तर लादेनला भारतात यावं नाही लागलं. बरोबर? जागेवर बसून कामं केली त्यांनी. पण परमेश्वर त्याला अवतार धारण करण्याची गरज पडलं का? दुष्टाचं निर्धारण करायचे तर जागेवर केलं असतं त्यांनी काम. बरोबर? म्हणजे एक मुद्दा खोडल्या जातो. दुष्टाचं निर्धारण करणे हा महत्वाचा मुद्दा नाही आहे. दुसरा मुद्दा परित्राणाय साधूनां. साधूचं रक्षण करावं लागतं. साधूचं नाही. साधूजवळ काय? कशामुळे त्याचं रक्षण करावं लागतं? त्याच्याकडे संपत्ती नाही, त्याच्याकडे अभिमान नाही, त्याच्याकडे मान नाही, त्याच्याकडे श्रेष्ठता नाही, त्याच्याकडे काहीच नाही. ज्या गोष्टीमुळे लोकांना त्रास होईल असं त्याच्याकडे काहीच नाही. मग साधूचं रक्षण करण्याची काय गरज आहे? नाही. बरोबर? विचार. मग तुम्ही म्हणसाल हे खोटं आहे का? नाही, असं नाही आहे, खोटं नाही. साधूंचं रक्षण याचा अर्थ नूतन साधने प्रवर्तलेले, नवीन साधनाला लागलेले हे होऊ नये. आत्ताच मंदिरात यायला लागले आणि आत्ताच जर यांच्यावर संकट आले देतील मंदिरात येणं सोडून तर कायचा देवळ कायचं काय खरंय? आणि जो पक्का झाला ना त्याच्यावर
येतात. पांडव पक्के आहे, संकट भरपूर आहे. पांडवावरती प्रचंड संकट आहे, प्रचंड संकट आहे. लक्षात घ्या, पांडवाचं दुःख हरण नाही करत भगवंत. नाही, नागदेवाचार्याचं दुःख हरण केलं का? नाही. स्वामी चक्रधर महाराज नागदेवाचार्यांना बहुतेक अंग गरम झालेलं आहे, ताप आली, आणि मग देव म्हणतात की बाबा तुम्ही हा व्यापार करा. जी म्हणजे माझी तब्येत चांगली नाही, तब्येत जर चांगली झाली तर मग आम्ही करू. देव म्हणजे पहिलं काम करा, तब्येत मग नंतर दुरुस्त करू. गंमत आहे. पहिले व्यापार करायला लावले, जसं जसं व्यापार करतात तशी तशी तब्येत दुरुस्त झाली. फुकट देत नाही. ज्ञानी पुरुषाला तो पक्का धर्माला लागला ना, त्याला संकटातून देव वाचवत नाही. त्या देवाला माहितीये की याला संकटातून कसं तरून जायचं हे मी शिकवलंय. जसं उदाहरणार्थ एखादी आई असते आणि त्या आईचे 2 मुलं असतात. एक खोडकर असतो, व्रात्य असतो, आणि एक शहाणा असतो, समजदार असतो. तर आईचं सगळं लक्ष त्या खोडकर आणि अजान मुलाकडे असतं. जो शहाणा आहे, समजदार आहे, त्याच्याकडे डोकूनही पाहत नाही, जेवला का म्हणून सुद्धा विचारत नाही. याचा अर्थ त्याच्यावरती प्रेम नाही असा नाही. नागदेव आचार्य म्हणत नाही आमच्यापासून निघून जा. गेले तरी ते येणार आहेत, माहिती आहे. त्यांना समजवण्याची गरज नाहीये, पण औषधा मात्र समजवण्यासाठी जातात, कारण कच्ची येतो. कच्चे जे भक्त आहेत ना, त्यांचं रक्षण करावं लागतं. परित्राणाय साधूनां, आणि त्यांचं रक्षण करणे हा एक पार्ट टाइम जॉब आहे भगवंताचा. पार्ट टाइम जॉब कळलं, रिकाम्या वेळेत काम करतात जे भगवंत, ते हा रिकाम्या वेळेत काम करण्याचा भाग आहे. साधूंचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दालन हा पार्ट टाइम जॉब आहे. मग मुख्य जॉब काय भगवंताचा? धर्म संस्थापनार्थाय, धर्माची संस्थापना करून जीवाचा उद्धार करणे हा मुख्य जॉब आहे भगवंताचा. जीवाचा उद्धार. ज्ञानदेवो मी उद्धार,
प्रत्येक युगामध्ये अवतार धारण करतात आणि ती भगवंताची खरी महती आहे लक्षात. आणि मग भगवंत धर्माची संस्थापना करण्यासाठी पण आपल्याला याचाही विचार करावा लागेल की भगवंत जे पार्ट टाइम जॉब करतात त्याचाही विचार करावा लागेल नाही का. साधू जनांचं रक्षण म्हणजे नूतन साधने प्रवर्तलेले त्यांचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दळन हेही पाहावं लागेल. पृथ्वी तलावरती अत्याचार प्रचंड माजलेला आहे आणि अशा वेळेस पृथ्वीने गायीचं रूप धारण केलं असं सांगतात. पृथ्वी आणि गाय याच्यामध्ये बरीच समानता आहे म्हणून गायीचं उदाहरण देतात. आणि ती गाय म्हणजे ब्रह्मदेवाकडे गेली. हे उपलब्ध आहे. काही काही गोष्टी सांकेतिक असतात. त्या गाय ब्रह्मदेवाकडे गेली म्हणजे गायच ब्रह्मदेवाकडे गेली असं काही समजू नका बरं का. याच्यामुळे मोठी गोंधळ होतो, मोठी परेशानी होते, धांदल उडते आमची. असं कुठं होऊ शकते का बुवा? असं नसतं ते. काही सांकेतिक भाषा असतात. त्या सांकेतिक भाषा आपल्याला कळल्या पाहिजे. जसं उदाहरणार्थ मी बऱ्याच वेळेस सांगत असतो, दृष्टांतामध्ये एक माता आहे. स्वामी चक्रधर महाराजांनी दृष्टांत सांगितले त्याच्यामध्ये असं म्हणतात भगवंत की दुबळी माता आहे आणि ती दुबळी माता काय करते तर आपल्या लेकराला, लेकरू हट्ट धरतं, आई मला दूध पाहिजे, आई मला दूध पाहिजे, आई मला दूधच पाहिजे. मग ती आई आपल्या घरचं सूप चाटू गहाण ठेवते कारण ती दुबळी आहे. काय आहे? दुबळी आहे. सूप चाटू गहाण ठेवते. तिच्याकडे काय असणार? सूप पाकडायला. चाटू म्हणजे चमचा, लाकडी चमचा, त्याला चाटू म्हणलेलं आहे. ते तिच्याकडे संपत्ती, ती गहाण ठेवते आणि मुलाला दूध आणते. हा झाला दृष्टांत. तसं म्हणले परमेश्वर जीवानं जर आग्रह धरला तर त्याला प्रेमही देतात. आता बघा दृष्टांत पूर्ण बसला का? नाही. माता दुबळी आहे, परमेश्वर दुबळा आहे का? नाही. लक्षात घ्या बरं. माता सूप चाटू गहाण ठेवते, परमेश्वर काय गहाण ठेवायचं देवाला? गहाण ठेवायची गरज ठीक आहे. आणखी गहाण ठेवला होता देवाने, तो भाग नाही धरला. पण तशी गरज आहे का? नाही. पण तरी सुद्धा तो दृष्टांत आहे, त्याचा सिद्धांत पटवून घ्यायचा आपल्याला